नमस्कार शेतकरी मित्रांनो, काय तुम्ही कमी भांडवलामध्ये दुग्ध व्यवसाय करू इच्छिता तर त्यासाठी आज आपण आलेलो आहोत एका प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुक्त संचार गोठ्यावरती. चला तर मग तुम्हाला दाखवतो की त्यांनी या ठिकाणी मुक्त संचार गोठ्याचे कशा प्रकारे नियोजन केलेले आहे आणि त्यांनी किती भांडवलामध्ये कशा प्रकारे आपल्या गायींचा दुग्ध व्यवसाय हा चालू केलेला आहे. अजून एक प्रश्न, जे कोंबड्या आपण पाहतो त्या बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ते गवळीमध्ये त्यांनी विष्ठा केल्यानंतर गायीला काही इजा होते शरीराला, ते कितपत योग्य? म्हणजे एकदा गाय चारा करून मध्ये सोडल्या पुन्हा चक्करला यायचं नाही. नमस्कार. प्रथमतः आपली ओळख? संजय कुमार. तुम्हाला दुग्ध व्यवसायाची संकल्पना कशी सुचली? छोटा व्यवसाय करत होतो, मोठा व्यवसाय चालू केला. त्यामध्ये सर्वसाधारण तुम्ही पहिल्यांदा स्टार्टिंगला किती गायांपासून हा व्यवसाय चालू केला? 2 ते 3 गायांपासून व्यवसाय चालू केला. त्यानंतर आता जपानी मला गाय दिसत आहेत, या तुम्ही बाहेरून खरेदी केल्या की घरच्याच गायींच्या ब्रीड त्यापासून तयार केल्या? घरच्याच गायांच्या पासून तयार केल्या. यांच्या गोठ्यावरती डेन्मार्क, एबीएस, एचएफ यांसारख्या विविध ब्रीडच्या गायी आपल्याला बघायला मिळतील. तुम्ही एकच डॉक्टर ठेवलेला आहे की तुम्ही स्वतः त्याचं ब्रीडिंग? नाही, शक्यतो डॉक्टर येत नाही आमच्या गोठ्यावर. शक्यतो आम्ही पाहतो. फार मोठा जर आजार असला तर डॉक्टरला बोलवतो. चारा नियोजन कसे करतात? घरच्या शेतातील चारा आहे की बाहेरून विकत घेतात? घरच्या शेतातील चारा वापरतो. सर्वसाधारण चाऱ्याचे नियोजन किती एकरमध्ये कसं केलेलं आहे? साधारण 1.5-2 एकर मध्ये चारा राहतो. त्यामध्ये घास किती केलेलं आहे? घास 1 बिघाभर आहे, सुकरणी पेर आहे, ऊसाचं काही क्षेत्र आहे, ऊस वापरतो, मका. सर्वसाधारण दिवसाला किती खाद्य लागतं? दिवसाला साधारण 30 ते 35 किलो खाद्य वापरतो. आणि चारा नियोजनामध्ये एका गायला सर्वसाधारण तुम्ही किती किलो पर्यंत चारा देता? 22 ते 25 किलो पर्यंत चारा दिला. आणि मुरघासाचं काही नियोजन केलेलं आहे? मुरघासाचं नियोजन नाही केलेलं. काही कोणत्या गोष्टी मुरघासाचं नियोजन नाही केलेलं? त्याला आमच्याकडे सोयाबीनचं भुसा असल्यामुळं मुरघासाला फाटा दिला. ते जास्त कॉस्टली जातं, त्यामुळं मुरघास वापरतो. सर्वसाधारण या मुक्त संचार गोट्याची साईज काय? किती बाय किती गोटा? मुक्त संचारासाठी 44 बाय 70 बाय 44 ची लांबी आहे. सर्वसाधारण हा मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी किती खर्च आला? साधारण ते 8 ते 9 लाख रुपये लागून. दूध किती हवे आपल्याला? दूध 135 ते 40 पर्यंत. खाद्यासाठी खर्च किती होता आपल्याला दूध व्यवस्था? खाद्यासाठी महिन्यात 25,000 रुपये लागले. दूध कलेक्शन करतात त्यासाठी सर्व हाताने पिळता की मिल्किंग मशीनचा वापर करता? नाही, मिल्किंग मशीन आहे. सिंगल बकेट की डबल बकेट? सिंगलच बकेट वापरतो सध्या. साधारणतः ते किती कॉस्ट मध्ये? ते 25,000 रुपयापर्यंत. आणि त्यामध्ये तुम्ही गाय किती वेळ सोडता? गाय साधारण सकाळी 2 तास बांधलेल्या राहते आणि संध्याकाळी 2 तास बांधलेल्या राहते. इतर वेळेत मोकळ्याच राहते. गाय पिळल्यानंतर तुम्ही लगेच सोडता की? नाही, साधारण 1-1.5 तास गाई बाहेर नाही जाऊन द्यायची. ती बसून नाही द्यायची, ही काळजी घेतली पाहिजे. कारण त्यापासून जर बसली दोयल्यानंतर तर तिला मस्टडी होऊ शकतो, त्याची काळजी घ्यावं लागते. म्हणून 1-1.5 तास सोडायची नाही. त्या पिरियडमध्ये तुम्ही त्यांना खाद्य चारा वगैरे करून पूर्ण हे करून मग ती बाहेर सोडली जाते. मग ती खुशाल दिवसभर मोकळी राहते. शेणखत सर्वसाधारण किती दिवसानंतर काढून? शेणखत साधारण 1.5 ते 2 महिन्यानंतर गोळा करून बाजूला लोटलं जातं. त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये तेव्हा कसं नियोजन करणार? पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या वेळेला पाऊस चालू असतो त्यावेळेला गाई बाहेर सोडायची सोडली जात नाही, ती आतमध्येच राहते गोठ्यात. म्हणजे त्या पिरियड मध्ये जास्त चिकचिक होते, चिकचिक होते, गायला इजा होते, परत कासाला वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यामुळे त्या बांधलेल्या राहतात. याच्यामध्ये तुम्ही कोंबड्या पाळलेल्या आहेत, ते कशासाठी पाळले? काय फायदा होतो? पूर्ण विस्कटलं जातं आणि गोचीड वगैरे असे कीटक खाऊन टाकतात. आणि अजून एक प्रश्न, जे कोंबड्या आपण पाळतो त्या बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की त्या गवळीमध्ये त्यांनी विष्ठा केल्यानंतर गायीला काही इजा होते शरीराला, ते कितपत योग्य आहे? नाही, ते बरोबर आहे. कारण तिची इष्टा जर गायीच्या पोटात जर गेली
तर ती गाय म्हणजे तिला ताकद राहत नाही, ती वाळून जाते, पूर्ण वाळून जाते. त्यामुळे ती आतमध्ये गोठ्यात येऊनच द्यायची नाही, व गोठ्यातच राहून द्यायची. पाणी नियोजनासाठी इथं 2 गव्हाणी केलेले आहेत. पाण्याच्या गव्हाणीला तुम्ही जो चुना वापरलेला आहे तो कशासाठी वापरला? ते शेवळ कंट्रोल राहतं आणि गायांना आहे ना त्या चुना पोटात जाऊन त्यांना कॅल्शियम त्यांची भरून निघते. कमतरता भरून निघते, त्यासाठी याचा वापर केला जातो. वाल वगैरे बसवलेले ज्यावेळेला पाणी लागेल त्यावेळेला सोडायचं, पूर्ण भरून घ्यायची आणि नंतर साफ करून टाकायची. साधारणतः किती दिवसात साफसफाई करता गव्हाणी? हे 2 ते 3 दिवसामध्ये ती गव्हाण साफ केली जाते. सर्वसाधारण तुम्ही शेणखत म्हणता 15 दिवसांना किंवा महिन्याने काढता, किती ट्रॉली शेणखत निघतं? साधारण महिन्याला 2-2.5 ट्रॉली शेणखत निघतं. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा इथं गाया सोडल्या त्यावेळेस डायरेक्ट मुरुम टाकून सोडल्या की ते कसं नियोजन केलं? त्यावेळेस मुरुम टाकला आणि त्यावर तो दाबून घेतला आणि त्यावर थोडासा एक थर दिला गबाळाचा, मग तिथून वर हे चालू केलं. कशामुळे तुम्ही ते गबाळ टाकलं, त्याचा काय फायदा होतो? गबाळ टाकल्यामुळं जे आपण शेणखत ज्या वेळेला ओढतो त्यावेळेला ते खालचा मुरुम उकळून येऊ नये त्यासाठी गबाळ टाकलं होतं. आणि वरती जाळी मारल्यानंतर परत वरती तुम्ही तार मारली, त्याचा काय फायदा? ते वाघासाठी, वाघाने आतमध्ये जंप मारू नये म्हणून त्यासाठी हे नियोजन केलेलं आहे. त्या बाहेरच्या बाजूने शेडनेट कसं आहे लावलेलं, काय फायदा होतो शेडनेट? ज्या वेळेला उन्हाळ्याचे दिवस राहते ना, उष्णता पूर्ण, ऊन संपूर्ण आतमध्ये जाते, मग त्यापासून संरक्षण म्हणून शेडनेट मारले. त्याच्या कालवडी किती दिवसाच्या कालवडी आपल्याला? ते साधारण 13-14 महिन्याच्या कालवडी. त्यांना चारा तुम्ही दिवसातून 2 टाकता की कंटिन्यू चारा? नाही, 2 वेळेस टाकायचं, एक सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम. इतर वेळेस चारा नाही, काहीच नाही. म्हणजे एकदा गाय चारा खाऊन मध्ये सोडल्या हा, पुन्हा चक्करला यायचं नाही. नाही. या ठिकाणी गव्हाणीचं नियोजन केलेलं आहे चारा खाण्यासाठी, जेणे ते समोरचा चारा खावा. 2-2.5 बाय 2 साईज. याला चौरस पाईप न वापरता गोल पाईप का बरं वापरलेले? काही मानेला लागत ना, असं इजा होत नाही. हा जो खाली कोबा केलेला याला चौकट्टा मारलेला आहे, त्याचा काय फायदा? गोमित्र ते सरळ पाठीमागे यावं म्हणून मारलेलं आहे. आणि गायची नक्की त्यात गुंतली जाते, ती गाय सरकत नाही. पानकळ्याच्या म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये गाय बसून ते गायीला पायाचा आजार होतो, तो या गारव्यामुळे होतो का? त्याचं काही नाही, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. शेतकरी मित्रांनो, मुक्त संचार गोठा केल्यामुळे गायींना होणारा जो गोचिडाचा त्रास आहे तो काही प्रमाणात कमी होतो आणि त्याचबरोबर आपल्या गायीची तब्येत देखील फिट राहते व आपल्याला जास्त प्रमाणात दूध मिळते आणि गायीचे आरोग्य स्ट्रॉंग राहते. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.